श्री स्वामी समर्थ. मूक करोती वाचालम. अक्कलकोटजवळ मैदर्गी नावाचे गाव आहे. तेथे स्वामींचा एक निस्सीम भक्त राहत होता. स्वामीच्या मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा. त्याला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या. दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती. त्यापैकी मन्याबा नावाचा मुलगा वेडसर तर होताच, पण मुकाही होता. त्याचे स्वामीवर निरतिशय प्रेम होते. त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही. दैवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5पैकी 4 मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेले. फक्त मन्याबा वाचला. तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते. त्याला कोणाचाही आधार उरला नव्हता. त्याचे खूप हाल होऊ लागले. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले. स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरवले. एकदा स्वामींचे काही भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले. स्वामींच्या प्रेरणेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले. स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाले, "अरे वेड्या, या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार?" तेव्हा मैदार्गीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली, "महाराज, त्याला कुणीच नाही. तुम्ही याची वेळ घालवा. त्याला वाणी नाही. त्याला 4 शब्द बोलता येईल असे करा." स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत. त्या मंडळींनी मन्याला परत स्वामींच्या चरणावर घातले व सर्वजण मैदर्गीला निघून गेले. तेव्हापासून मन्याबाला स्वामींचे कृपाछत्र मिळाले. तो त्यांच्या कृपाछत्राखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला वाचा दिली. तो मराठी व कानडी या 2 भाषांमध्ये अचानक बोलू लागला. त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या. स्वामींनी त्याची वेळ घालवली, पण त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली. स्वामी नामात तो दंग राहू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या. त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. लोक त्याच्याकडे येऊन त्याला प्रश्न विचारू लागले. आपले काम होईल का असे विचारायचे. मन्याबाने होईल म्हटले तर निश्चित काम व्हायचे. मन्याबा नाही होणार असे म्हटल्यावर लोक काम होण्यासाठी त्याला आग्रह करायचे. तेव्हा मन्याबा म्हणायचा, "स्वामी मला मारतील." मन्याबाला काहीच कळत नव्हते, परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते. त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते. आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला होता.